नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गोरे. काल दुपारी मुंबईतील चेंबूरमध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. रोड नंबर 11वर शाळेच्या बसवर अचानक एक मोठं पिंपळाचं झाड कोसळलं. बसमध्ये जवळपास 18 विद्यार्थी होते. बचाव पथकाने तातडीने झाड कापून मुलांना बाहेर देखील काढलं, पण दुर्दैवाने 11 वर्षांच्या एका विद्यार्थ्याचा यात मृत्यू झाला. इतर काही विद्यार्थी अजूनही उपचार घेत आहेत. त्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत आणि जे विद्यार्थी जखमी आहेत त्यांनी लवकर बरं व्हावं हीच इच्छा. पण मित्रांनो, आज मी तुम्हाला फक्त बातमी सांगणार नाही, मी तुम्हाला अशी माहिती देणार आहे जी उद्या अशाच एखाद्या अपघातात तुमच्या मुलाचा किंवा कोणाही व्यक्तीचा जीव वाचवू शकते. कल्पना करा, तुमच्या डोळ्यासमोर झाड गाडीवर कोसळलं आहे. आत मुलं अडकली आहेत, रडत आहेत, ओरडत आहेत, लोकांची गर्दीसुद्धा जमली आहे. अशा वेळी तुम्ही पहिलं काय कराल? मुलाला लगेच ओढून बाहेर काढाल की थांबाल? याचं योग्य उत्तर माहीत नसल्यामुळे मदत करतानाच कधीकधी आणखी मोठं नुकसान होतं. चला, डॉक्टर म्हणून ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपण समजून घेऊया. सगळ्यात पहिलं, स्वतःची सुरक्षितता. आपण भावनेच्या भरात थेट धाव घेतो, पण थांबा, आजूबाजूला पहा. झाड अजून हलत आहे का? दुसरी फांदी पडण्याची शक्यता आहे का? विजेच्या तारा तुटलेल्या आहेत का? वाहन अजून घसरू शकतं का? जर तुम्हीच जखमी झालात तर मदत करणारा एक हात कमी होतो आणि 2 रुग्ण तयार होतात. म्हणून पहिला नियम, सीन सेफ्टी फर्स्ट. दुसरं, इमर्जन्सीला फोन. आजूबाजूचे लोक अनेकदा फक्त व्हिडिओ काढत उभे राहतात, पण कुणीतरी लगेच 108 किंवा आपत्कालीन सेवांना फोन करणं खूप गरजेचं आहे. फोनवरती स्पष्ट सांगा नेमकं ठिकाण, किती जण जखमी आहेत, मुलं अडकली आहेत का. बचाव पथक जितक्या लवकर पोहोचेल तितकी जीव वाचण्याची शक्यता जास्त. तिसरं, मुलाला लगेच बाहेर काढावं का? हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न. उत्तर आहे नेहमी नाही. जर आग नसेल, धूर नसेल आणि तात्काळ धोका नसेल तर मुलाला ओढून बाहेर काढू नका, कारण मोठ्या धडकेत सर्वात जास्त धोका असतो मान आणि मणक्याला. बाहेरून काहीच दिसत नसतानाही आत गंभीर दुखापत झालेली असू शकते. चौथं, स्पायनल इंजुरी. स्पायनल इंजुरी म्हणजे काय? आपला मणका म्हणजे शरीराचा मुख्य आधार. त्यामधून मेंदूपासून हातापायापर्यंत सगळे संदेश पोहोचतात. जर मणक्याला दुखापत झाली आणि आपण चुकीच्या पद्धतीने व्यक्तीला ओढलं तर कायमस्वरूपी पक्षाघात होऊ शकतो. म्हणूनच डॉक्टर आणि बचाव पथक नेहमी मान स्थिर ठेवूनच रुग्णाला हलवतात. पाचवं, कोणती लक्षणं धोकादायक आहे? खालीलपैकी एक जरी लक्षण दिसलं तरी सावध व्हा. मान दुखते, पाठ दुखते, हातपाय हलत नाही, मुंग्या येतात, तीव्र वेदना, बेशुद्ध अवस्था, बोलण्यात बदल, श्वास घेण्याचा त्रास. अशा वेळी उभं करू नका, बसवू नका, मान फिरवू नका. 6वं, डोक्याला मार लागला असेल तर काय करावं? डोक्याची दुखापत बाहेरून लहान दिसते, पण आत रक्तस्राव सुरू असू शकतो. ही लक्षणं दिसली तर अजिबात वेळ दौडू नका. वारंवार उलटी होते, खूप झोप येते, फिट्स येत आहेत, गोंधळलेली अवस्था आहे, चालताना तोल जातोय, बेशुद्ध होत आहे, कान किंवा नाकातून रक्त येत आहे, ही सर्व गंभीर लक्षणं आहेत. ताबडतोब रुग्णालयात न्या. रक्तस्राव झाल्यास जर जखमेतून रक्त येत असेल तर स्वच्छ कापडाने दाब द्या, पण जखमेत अडकलेली काच, लोखंड, लाकूड स्वतः काढू नका, त्यामुळे रक्तस्राव आणखी वाढू शकतो. 8वं, मुलाला पाणी का देऊ नये? लोक प्रेमाने पाणी देतात, पण जर रुग्ण बेशुद्ध होत असेल किंवा शस्त्रक्रिया लागणार असेल तर पाणी जीव घेणं ठरू शकतं. डॉक्टर तपासेपर्यंत काहीही खाऊ पिऊ देऊ नका. 9वं, गर्दी म्हणजे आणखी एक धोका. मोबाईल काढून शूटिंग करू नका, रस्ता अडवू नका, रुग्णाभोवती गर्दी अजिबात करू नका, रुग्णवाहिकेला जागा द्या, बचाव पथकाला शांतपणे काम करू द्या. 10वं, प्रत्येक पालकासाठी आणि प्रशासनासाठी, पावसाळ्यात मोठ्या झाडाखाली वाहनं उभी करू नका. हवामान खात्याचा इशारा लक्षात घ्या. पण मित्रांनो, ही फक्त वैयक्तिक जबाबदारीची गोष्ट नाही. चेंबूरमधील रहिवाशांनी सांगितलं की त्यांनी आधीच महानगरपालिकेला धोकादायक झाडाबद्दल अनेकदा कळवलं होतं, तरीही कारवाई झाली नाही. म्हणजे ही दुर्घटना केवळ निसर्गाचा प्रकोप नव्हती, ती टाळता येण्यासारखी होती. म्हणून पालकांनी हे प्रश्न विचारलेच पाहिजे. शाळेच्या व्हॅनमध्ये फर्स्ट एड किट आहे का? ड्रायव्हरला प्राथमिक उपचारांचं प्रशिक्षण आहे का? आणि स्थानिक प्रशासनाला आपल्या परिसरातील धोकादायक झाडांची तक्रार वेळोवेळी करत राहा. मित्रांनो, अपघात टाळणं नेहमी आपल्या हातात नसतं, पण अपघातानंतर योग्य निर्णय घेणं नक्कीच आपल्या हातात असतं. एक चुकीची हालचाल आयुष्यभराचं अपंगत्व देऊ शकते आणि एक योग्य निर्णय एखाद्याचा जीव वाचवू शकतो. चेंबूरमध्ये आपण एक निष्पाप जीव गमावला. त्या कुटुंबाला आणि सर्व जखमी मुलांना आपल्या प्रार्थना. हा व्हिडिओ प्रत्येक पालक, शिक्षक, शाळा, स्कूल व्हॅन चालक आणि नागरिकांपर्यंत नक्की शेअर करा, कारण माहितीच सर्वात मोठी सुरक्षा आहे.
नमस्कार, मी डॉक्टर गोरे, तुमचा ऑनलाईन फॅमिली डॉक्टर. पुन्हा भेटूया एक नवीन आरोग्यविषयक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.